इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, तसंच त्यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलंय। काय आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकूया। ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। हो का? तुम्हाला वाटतं मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या दम असेल तर या, समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या। हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा, तुझ्या साले हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला। ब्राह्मणाला बोलशील ना, तुझी टाकीन, लक्षात ठेव। तुझ्या पोलिसांना येऊन माहिती, ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव। श्रीरामानं तुला किती मारेल बघ, परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला। तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो। तर दुसरीकडे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांनी शिवरायांचा अपमान केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आपल्या सोबत आहेत। इंद्रजितची रात्रीची खरं तर ही घटना आहे। व्हॉट्सअप कॉल मार्फत आपल्याला धमकी देण्यात आली, काय सांगाल? नाही, व्हॉट्सअप कॉल मी उचलला नाही, मग मला सरळ कॉल केला ह्याला, आणि याच्याबद्दल माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर। पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्यात, त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं। त्याचा एकतर जातीचा उन्माद आहे, सुरुवातच त्यानं जातीपासून केलेली होती, आणि म्हणून मी कॉल रेकॉर्ड केला नाही, तर मी कॉल कधी रेकॉर्ड करत नसतो। पण ज्या पद्धतीनं त्यांनी धमकी द्यायला सुरुवात केली, सगळ्या देशाची जी अस्मिता आहे, शिवछत्रपतींच्या बद्दल ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेत, त्याच्यातून त्या एका व्यक्तीच्या मनातील घाणेरडी भावना समोर आली आहे, आणि असं परत वारंवार होऊ नये। त्याच्या मनामध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत, तो परशुचा उल्लेख करून वक्तव्य करतो। याच्यावरून त्याला स्वतःच्या एका जातीचा गंड आहे, त्याचं सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्यांचीच सत्ता आज महाराष्ट्रावर आहे। त्याच्यात तुम्ही सावध राहावा, तुम्ही त्याच्याबद्दल बोलू नका, असं जे म्हणतोय। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर आता सावंतांना धमकी देण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केलेला आहे। संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी कारवाईची मागणी केली असून धमकी देणाऱ्याचा संभाजी ब्रिगेडकडनं निषेध करण्यात आलेला आहे। सावंतांच्या केसाला जरी धक्का लागला तरीही याद राखाचा इशारा आता संभाजी ब्रिगेडनं दिलाय। फोनवर धमकी देऊन तुम्ही तुमची अवकाश दाखवायची गरज नाही, तर जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने हे जर लोक एवढी हिंमत करत असेल, तर मग चिटणीस असतील, सर कारकून असतील, अनाजी पंत असतील, त्यांचीच ही पिलावळ आहे, आणि त्यांनीच इतिहास बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे। संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंत साहेबांच्या पाठीशी आहे, आणि जर त्यांच्या केसाला जरी कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड त्यांना सुट्टी देणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे। महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिवार्पण नमस्तू
नृत्य सादर करणारे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलेला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीसारखा धोका असल्याचा दावा त्यांनी केलाय. आणि आता पुरातत्व विभाग नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. तर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीला मोठा धक्का बसलाय. कारण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये होणारा प्राजक्ता माळीचा कार्यक्रम अडचणीत आलाय. महाशिवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास दिल्लीहून परवानगी आणण्याचे आदेश आलेले आहेत. पुरातत्व विभागाने तसे पत्र आता त्र्यंबकेश्वर देवस्थानालाच पाठवलंय. त्यामुळे आता प्राजक्ताचा हा कार्यक्रम अडचणीत आलाय. नंतर घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. ठाण्यातील ढोकळी मंदिर परिसरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात आल्यात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक बदल करण्यात आले. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये संध्याकाळी 4 ते 10 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचं योजलेलं आहे. या प्रकरणी लाभार्थ्यांना खात्यामध्ये 17 कोटींची रक्कम जमा करण्यात आली असून योजनेसाठी महापालिकेकडे यंदाच्या वर्षी 13,000 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 10,000 विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. पुण्यामध्ये महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषद स्थापन करण्यात येणार आहे. तसंच शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर त्यास शिक्षकांना जबाबदार धरलं जाईल. अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच आता अकोल्यामध्ये प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. उल्हासनगरात अनधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करताना महिला आक्रमक झाल्या. एक महिला थेट जेसीबीत बसली तर दुसरीने अंगावर रॉकेल ओतलं. विरोध असताना सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने तोडक कारवाई पूर्ण केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आलाय. वातावरणातील उष्णता वाढल्याने पाणीसाठा पुढील 3 ते 4 महिने पुरवावा लागणार आहे. 7ही धरणांना मिळून 51% जलसाठा आहे. एआयच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार. डीबीएस आपल्या 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढणार आहे. डीबीएस या जागतिक बँकिंग समूहातून 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना काढलं जाईल. ही कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% इतकी आहे. कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स कॅफेनं आता नोकर कपातीचा निर्णय घेतलेला. स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार आहे. गेल्या वर्षी ब्रायन निकोल यांनी पदभार हाती घेतल्यापासून कंपनीचा व्यवसाय मंदावलाय. विक्रीतही घट झालेली आहे. पुण्यामध्ये बाणेर रोडवर माऊली पेट्रोल पंपाजवळ फ्रीस्टाईल हाणामारी झाली. जुन्या वादातून 2 गटांमध्ये वाद झाल्याने एका युवक गंभीर जखमी झालेला आहे. ही फ्रीस्टाईल हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अहिल्यानगरमध्ये प्राणघातक शस्त्र बाळगून दहशत पसरवणाऱ्यांवर 4 जणांना पोलिसांनी गजाआड केलेल्या. आरोपींवर आर्मकटचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रायगडमध्ये अवैध बॉक्साईड उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागानं कारवाई केली आहे. ट्रक चालकांकडे बॉक्साईड उत्खननाची पावती नसल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे.
आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी, कारण अपात्र लाडक्या बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतो. महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचे टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सत्तेवर येतात सरकारने 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे कमी केलेत. त्यामुळे आता सरकारने महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी वाचवलेत. तर लाडक्यांमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार पडतोय. जानेवारीत 5 लाख तर फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेलं आहे. महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवलेत. 50 लाख लाभार्थी कपातीचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तर सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे इतर योजनांसाठी पैसेच नाहीत. आता 9 लाख लाडक्या योजनेतून काढल्या जातील, असाही दावा प्रणिती शिंदेंनी केलाय. महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, पीएम किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ऍक्च्युली त्यांना ईव्हीएमच करायचं होतं, पण ईव्हीएम वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ऍक्च्युली ते ईव्हीएम मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. जळगावमधील सावखेडा सीम गावामध्ये गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीमध्ये शेतकऱ्याचं 2.5 लाखांचं नुकसान झालंय. गोंदियाहून तिरोडाला जाणाऱ्या कोळशानं भरलेला ट्रक दुचाकीला जबर धडकलाय. अपघातामध्ये दाम्पत्य गंभीर जखमी झालंय. अपघातानं दुचाकीनं पेट घेतल्यानं दुचाकी जळून खाक झाली. त्या जखमी दाम्पत्याला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीला भीषण आग लागली. आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली. रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यामध्ये आपटून दुचाकीला आग लागली. दुचाकी स्वाराला समजताच त्याने गाडी बाजूला थांबवल्यामुळे त्याचा जीव वाचलाय. त्याने 1000 रुपये देऊन पोलीस रिटर्न पाठवले. फक्त काढ दे व्हिडिओ. नांदेडमध्ये भगतसिंग कॉर्नर ते गणेश टॉकीज इथं रस्त्यावर दुरवस्था झालेली, त्यामुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. गेले कित्येक वर्ष महापालिकेकडनं या रस्त्याची केवळ डागडुजी होते. प्रशासनाने तात्काळ रस्ता बनवावा या मागणीसाठी नागरिकांनी धरणे आंदोलन केलंय. सोयाबीनच्या भावामध्ये काहीशी नरमाई अनेक बाजारांमध्ये दिसून येते. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीनची खरेदी 4300 ते 4350 रुपयांच्या दरम्यान केलेली आहे. सोयाबीनच्या भावामध्ये काहीसे चढउतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची विक्रमी आवक झालेली आहे. सोमवारी जवळपास 13,000 हरभऱ्याच्या पोत्यांची आवक झाली. याला किमान 5,150 ते 5,700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीतील कृषी मालाची आवक जास्त झाल्याने माल विकायलाही वेळ लागतोय. कलिंगड पीक उन्हाळ्यामध्ये एकदाच घेतलं जातं, मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्याने वर्षातून 2दा हे पीक घेतलेले आणि नफा मिळवलाय. प्रयोग करून यशस्वी करून दाखवलाय. विशेष म्हणजे व्यापारी थेट शेतामध्ये जाऊन कलिंगड खरेदी करतात, त्यामुळे वाहतुकीचा खर्चही पडत नसल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम झालाय. नंदुरबारमध्ये कैरी उत्पादक अडचणीत सापडल्या. आंब्यावर आलेल्या मोहरावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. दरम्यान फवारणी खर्च वाढल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे कैरीच्या उत्पादनामध्ये आता मोठी घट होण्याची शक्यता आहे.
आता बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण की मुंबई शहरामध्ये उष्णतेची लाट धडकलेली आहे। आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय। मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचला असून तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। त्यामुळे आता गरज असल्यासच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू आहे आग उगतोय। राज्यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पारा 38 अंशांवर गेल्याने वैशाख म्हणव्याची धग जाणवते, तेव्हा नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। उन्हाचा वाढता तडाखा आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे राज्यामध्ये अघोषित लोडशेडिंग सुरू आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेत। ग्रामीण भागामध्ये सध्या 3 ते 5 तासांचं लोडशेडिंग सुरू आहे। अमरावती महानगरपालिका बजेटमध्ये महसुली खर्चामध्ये कपात करणार आहे असा मनपा आयुक्तांनी निर्णय घेतलाय। महसुली उत्पन्न कमी असल्याने महानगरपालिका महसुली खर्चामध्ये कपात केली जाणार आहे। जळगावी सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते, मात्र आता फळांचं गाव अशी ओळख व्हावी यासाठी महापालिकेने पुढाकार घेतलाय। महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या करारनाम्यात फळांचे झाड लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पाणी पातळी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई या भागात जाणवते। नदी, नाले, विहिरी आणि बोरचं पाणी आटल्यामुळे गव्हाचं पीक आता करपू लागलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मराठवाड्यामध्ये टँकरची मागणी सुरू झाली। आतापर्यंत जवळपास 40 गाव वस्तींवर टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी आल्याचं समजतंय। दरम्यान अद्याप एकही टँकर मंजूर झालेला नाही। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना 216 टँकरने पाणी पुरवठा केला जात होता। त्यामध्ये सर्वाधिक 105 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते। बुलढाण्यामध्ये जानेफळ गावामध्ये प्रवासी निवारा नसल्याने प्रवासी विद्यार्थ्यांची गैरसोय होते। याबाबत कित्येक वेळा संबंधित विभागाला निवेदनं दिली आहेत, मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते असं प्रवाशांनी म्हटलंय। अकोल्यात एका मालवाहू ट्रॅक्टरमधील शेतमजुरांच्या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ समोर आलाय। या ट्रॅक्टरमध्ये आधीच शेती साहित्य भरलेलं असताना त्यावर क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून नेत असल्याचं स्पष्ट दिसतं। आता बातमी आहे अर्थविश्वातली। शेअर बाजार आता डेंजर झोनमध्ये गेलेला आहे, कारण शेअर बाजाराने 28 वर्षांचा घसरणीचा रेकॉर्ड मोडलाय। सलग 5व्या महिन्यामध्ये शेअर बाजार लाल रंगामध्ये दिसतोय। ऑक्टोबरपासून निफ्टी 4% अधिक तर सेन्सेक्स 3.93% घसरलाय। 28 वर्षांमध्ये निफ्टी सलग 5 महिने घसरला होता, तर गेल्या 24 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे 26 लाख कोटी रुपये उडालेत।